नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे पहलगामचं प्रकरण झाल्यापासून किंवा पहलगाम मध्ये निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडून 26 लोकांची हत्या झालीपासून ज्या घटना घडतायत, जो घटनाक्रम आहे, त्यावर वेळोवेळी माझं मतप्रदर्शन करताना मी एक गोष्टीवर सातत्याने भर देत आलो की भारत पाकिस्तान यांच्यातलं युद्ध पारंपरिक पद्धतीने होणार असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण गेल्या साधारण 25 वर्षामध्ये पाकिस्तानने सातत्याने भारत विरोधातली आपली भूमिका जगापुढे रेटून नेत असताना प्रत्येक वेळेला आमच्याकडे पण अण्वस्त्र आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अणुसज्ज देश आहेत. त्यामुळे यांच्यातली लढाई झाली तर ती पुढे सरकत सरकत अणुयुद्धापर्यंत जाऊ शकते. कारण कुठला ना कुठला देश शेवटी या युद्धाला संपवण्यासाठी आपल्याकडे असलेलं अण्वस्त्र दुसऱ्यावर टाकून युद्धाला सुरुवात होऊ शकते, अणुयुद्धाला सुरुवात होऊ शकते आणि ते तिसरं विश्वयुद्ध असेल, जागतिक युद्ध असेल आणि मग त्यामध्ये सगळ्या जगाचा विनाश होऊ शकतो. ही वस्तुस्थिती सगळ्या जगाने स्वीकारलेली आहे. ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे त्यांनी ती गोष्ट स्वीकारलेली आहे. पण मुद्दा तितकाच नाहीये. भारताने, आपण एक जबाबदार देश आहोत. जागतिक पातळीवर एक मोठा देश म्हणून, लोकशाही देश म्हणून आपल्याला मानवतेची जबाबदारी कळते हे दाखवण्यासाठी पहिल्या दिवसापासून ह्या अण्वस्त्रांच्या बाबतीत किंवा अणुबॉम्बच्या बाबतीत एक भूमिका घेतलेली आहे की जगाने भारताच्या अणुबॉम्बची भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण कुठल्याही बाबतीत भारत आपल्याकडे अण्वस्त्र असली आणि आपण अण्वस्त्र सज्ज असलो तरी पहिल्यांदा अण्वस्त्रांचा आणि अणुबॉम्बचा वापर करणार नाही, याची ग्वाही भारताने जगाला दिलेली आहे. अण्वस्त्र विषयक जगाचं किंवा राष्ट्रसंघाचं जे धोरण आहे ते आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण पहिल्यांदा त्याचा वापर करायचा नाही, हे बंधन पाळलं तर तुम्ही अण्वस्त्र सज्ज असायला हरकत नाही. आणि ती अट भारताने पूर्ण केलेली आहे, पण पाकिस्तानने ती अट कधीच मान्य केलेली नाही. आणि म्हणून पाकिस्तानच्या हातात असलेली अण्वस्त्र हा फक्त भारतासाठी धोका आहे असं भारत मानत नाही किंवा सगळं जग पण मानत नाही आणि इस्रायल तर बिलकुल मानत नाही. आणि म्हणून पाकिस्तानमध्ये गेल्या 40-50 वर्षापासून अणुसंशोधन चालू आहे आणि अणुबॉम्ब बनवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याविषयी सगळ्यात आधी शंकाकुल असलेला देश जगाच्या पाठीवर कुठला असेल तर तो भारत नसून इस्रायल आहे. आणि म्हणूनच इस्रायलचं म्हणणं असं की पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये एक फरक पडतो की भारत हे लोकशाही राष्ट्र आहे आणि पाकिस्तान हे मुस्लिम देश आहे, इस्लामी देश आहे. आणि इस्लामी देश म्हणून राष्ट्रीय कर्तव्य असतं की आपण इस्रायलचा द्वेष केला पाहिजे, इस्रायलचा विनाश करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे असं प्रत्येक इस्लामी देशाला वाटतं जो स्वतःला इस्लामिक मानतो. आणि त्यामुळे अशा कुठल्याही इस्लामिक देशाकडे अण्वस्त्र असली तर त्याचा पहिला वापर त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा इस्रायलवर होईल. आणि म्हणून कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अण्वस्त्राची निर्मिती होणं, अणुबॉम्बची निर्मिती होणं हा इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे असा दावा इस्रायलने सातत्याने केलेला आहे. आणि मला आठवतं साधारण 35-40 वर्षापूर्वी कधीतरी इस्रायलने इराक, सद्दाम ज्या वेळेला होता तो सद्दाम अणुबॉम्ब बनवतोय आणि त्याने अणुभट्टीत युरेनियम संपन्न करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालवलेत. याची सगळी माहिती काढल्यानंतर इस्रायलने एक दिवस संधी साधली आणि
इराकच्या अणुभट्टीवर हल्ला चढवला होता आणि ती अणुभट्टी उद्ध्वस्त करून टाकली होती. आणि हे आपण केलं हे सांगायला इस्रायलने कधीही माघार घेतली नाही. सरळ सरळ सांगितलं की शेवटी तो बॉम्ब आमच्यावरच पडणार असेल तर तो बॉम्ब इराकला किंवा कुठल्याही मुस्लिम राष्ट्राला आम्ही बनवूच देणार नाही. आणि ही सगळी पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली तर पाकिस्तानच्या हाती अण्वस्त्र असणं हा भारताला जितका धोका आहे तितकाच इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे असं इस्रायल मानतो. म्हणूनच एक काळ होता जेव्हा इस्रायलने पाकिस्तानमध्ये अणुसंपन्नता आलेली नव्हती पण प्रयास चालू होते तेव्हा पाकिस्तानच्या काहुटामध्ये असलेली अणुभट्टी उडवून देण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखलेला होता. पण त्यासाठी तेव्हा दूर पल्ल्याची क्षेपणास्त्र नव्हती आणि लढाऊ विमानं सुद्धा नव्हती. तर इस्रायल मधून निघायचं आणि पाकिस्तान पर्यंत पोहोचायचं आणि पाकिस्तानच्या अणुभट्टीवर बॉम्ब टाकायचा. तर इस्रायली लढाऊ विमानांना कुठेतरी इंधनाचं रिफिल करणं, पुन्हा इंधनाची भरती करणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी भारताने आपल्या कुठल्या तरी एअरफोर्सच्या हवाई तळावर इस्रायली विमानांना इंधन भरण्याची एक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राजीव गांधी पंतप्रधान असताना, म्हणजे विचार करा, तब्बल 40 वर्षापूर्वी इस्रायलने ही मागणी केली होती. पण राजीव गांधींनी अर्थात भारत सरकारने त्याला साफ नकार दिला आणि त्यामुळे पाकिस्तानचा काहुटामधला अणुसंपन्नतेचा आणि अणुबॉम्ब अण्वस्त्र बनवण्याचा जो प्लॅन होता तो अविरत चालू राहू शकला. पण सोडा, तो विषय आता जुना झालाय. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत पण इस्रायलने आपला मुद्दा अजूनही सोडलेला नाही की पाकिस्तानचा अणुबॉम्ब म्हणजे इस्रायलला धोका. त्यामुळे कुठल्याही मार्गाने पाकिस्तानचं जे अण्वस्त्रांचं भंडार आहे, शस्त्रागार आहे, ते निष्क्रिय निरुपयोगी करून टाकणं, निकामी करून टाकणं हा इस्रायलच्या एकूण अजेंड्यामधला टॉपचा विषय. ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगतोय की आज परिस्थिती, जगातली परिस्थिती, राजकारणाची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तांत्रिक परिस्थिती इतकी बदललेली आहे, इतकी बदललेली आहे की पार इस्रायल मधून निघून थेट पाकिस्तानवर हल्ला करणं सुद्धा इस्रायलसाठी अवघड नाहीये. आणि दुसरी गोष्ट, इस्रायलसाठी भारत हा आता मित्र आहे. आणि सध्या पहलगामच्या घटनेनंतर किंवा त्याच्या आधीपासून, अगदी कारगिल पासून इस्रायल हा पाकिस्तानच्या विरोधात आणि जागतिक राजकारणामध्ये सातत्याने भारताच्या बाजून उभा राहिलेला आहे. अगदी ज्या वेळेला भारताने इस्रायलला अरबांच्या दोस्तीसाठी साफ साफ नकार दिला होता तेव्हा सुद्धा मित्र नसताना, भारताकडून इस्रायलला मान्यता सुद्धा मिळालेली नसताना इस्रायल सतत भारताच्या मदतीला उभा राहिलेला आहे. आणि आज तर नेतान्याहू आणि नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीमुळे राजरोसपणे, उघडपणे इस्रायल आणि भारत हे दोघे एकमेकांना विविध विषयात सहकार्य करत असतात. साहजिकच आज जर पाकिस्तानने, म्हणजे एका मुस्लिम देशाने इस्रायलच्या मित्र देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं असेल, दहशतवाद माजवलेला असेल, तर त्या मित्र देशाला म्हणजे भारताला मदत करणं आणि पाकिस्तानला पूर्णपणे निकामी निरस्त्र करून टाकणं हे इस्रायलला आपलं कर्तव्य वाटतं, ज्याच्यात भारताचा फायदा आहे पण आपोआपच इस्रायलचा सुद्धा फायदा आहे. आणि याविषयी पहलगाम नंतर बोलताना मी सातत्याने एक गोष्ट सांगत आलो की पाकिस्तान, तिथले नेते आणि तिथले लष्कर अधिकारी उठता बसता भारताला
जी अण्वस्त्र वापरण्याची धमकी देत असतात, त्याची मला भीती वाटत नाही, भारताला भीती नाहीये. याचं कारण असं की आज भारत एकटा नाहीये. भारत शस्त्रास्त्र दृष्ट्या तेवढा विकलांग नाहीये, परावलंबी नाहीये, आत्मनिर्भर आहे. पण त्यापेक्षाही सगळ्यात मोठं हत्यार जर काय असेल भारताकडे, तर इस्रायल भारताच्या बाजूने सक्रिय होऊन या मैदानात उतरलेला आहे. आणि ज्या वेळेला इस्रायल उतरतो तेव्हा तो फक्त मित्राच्या मदतीसाठी शस्त्रसाठा किंवा टेक्निक एवढ्यापुरता उतरत नाही. तर इस्रायलकडे असलेलं सगळ्यात मोठं हत्यार काय असेल, तर इस्रायलकडे असलेला अत्यंत भेदक असं अस्त्र म्हणजे त्यांची गुप्तचर संस्था, जिला जग मोसाद म्हणून ओळखतं. मोसाद म्हणून ओळखतं. इस्रायलच्या कुठल्याही नागरिकाविरुद्ध घातपाती कृत्य केल्यानंतर ते आपल्या शत्रू देशाला इतका जबरदस्त तडाखा देतात आणि धडा शिकवतात की 5-5, 10-10 वर्ष त्या देशांना, त्या समाजाला आपल्या पायावर उभं सुद्धा राहता येत नाही. आणि म्हणून मी सातत्याने सांगत आलो की पाकिस्तान आज भारताला जितका घाबरलेला नसेल, त्यापेक्षा भारत आणि इस्रायल यांच्या मैत्रीला घाबरलेला आहे. आणि गेल्या 8 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून हळूहळू करत पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्लेषक आणि अगदी राजकारणी उघडपणे सांगायला लागले की भारत के साथ, इंडिया के साथ मोसाद वाले खुले आम पीछे रहकर काम कर रहे हैं. आणि हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कारण मी वारंवार एक सांगत होतो की फटाक्याचं दुकान चालवणारा हा बाजूने, दुकानाच्या बाजूने जाणारा एखादा बिडी फुंकणारा किंवा सिगरेट ओढणारा दिसला तरी घाबरतो, त्याला दूर हाकलतो. का? त्याचं कारण त्याच्या बिडी सिगरेटचा एक ठिणगी जरी उडाली आणि ती जर फटाक्याच्या दुकानात पडली तर फटाके जे फुटायला लागतात ते दुकान जळून राख रांगोळी होऊन जाते. अनेकदा फटाके बनवणाऱ्या कारखान्यातल्या अपघाताच्या घटना आपण ऐकलेल्या आहेत. हे उदाहरण मी एवढ्यासाठी देतो की कुठल्याही देशाची जी शस्त्रागारं असतात ती अत्यंत सुरक्षित ठेवली जातात. सामान्य नागरिकांना तिकडे फिरकू सुद्धा दिलं जात नाही. कारण तिथल्या एका शस्त्राचा स्फोट झाला तर बघता बघता अख्खं ते गोडाऊन, कोठार, शस्त्रसाठा असा फुटायला लागतो की ती आग आणि तो भडका, तो धमाका आटोक्यात आणणं आवाक्याच्या पलीकडे जातं. ही बाब एकदा लक्षात घेतली की पाकिस्तानचा जो अण्वस्त्र साठा आहे, तो अण्वस्त्र साठा पाकिस्तान मध्ये कोणी योग्यरित्या वापरणारा नसेल आणि मूर्खासारखं तरी काहीतरी करायला गेला तर त्या शस्त्र साठ्याचा धोका बाकीच्या शत्रू देशांपेक्षा, भारतापेक्षाही पाकिस्तानच्या जनतेच्या आयुष्यातलं ती कयामत असेल. कयामत असेल. कारण मला वाटत नाही पाकिस्तानमध्ये 5-25 लोक असे असतील की ज्यांना अण्वस्त्रांचा उपयोग कसा करावा, कारण ह्या सगळ्या अत्यंत जटिल, गुंतागुंतीच्या आणि टेक्निकल गोष्टी असतात, तांत्रिक गोष्टी असतात. चुकीचं बटन दाबलं, भाम. आता देखील तुम्ही बघितलं असेल पाकिस्तानची काय ती F-16 आणि चीनची बनावटीची ती काय ते JF-17 वगैरे विमानं ही युद्धाचा सराव करायला उडवली आणि पडली. त्याखेरीज भारतीय ड्रोन आणि मिसाईलनी सुद्धा पाकिस्तानची विमानं पाडलेली आहेत. आता असे लोक अगदी मध्यंतरी 1-1.5 वर्षापूर्वी केव्हा तरी पायलटला अक्कल नाही म्हणून तो एका वस्तीत प्रवासी विमान आदळून मोकळा झाला. इतके मूर्ख ज्या देशामध्ये उजळ माथ्याने वावरतात त्या पाकिस्तानच्या लोकांनी परमाणु हत्यार आमच्याकडे आहेत म्हणून सांगणं हा त्यांच्यासाठी धोका जास्त आहे, हे मी परत परत सांगत होतो. आणि ते सांगताना माझ्या डोक्यात आयडिया क्लिअर होती. जर परिस्थिती हाताबाहेर जाते अशी दिसली तर भारत आणि मोसाद
इस्रायल या संयुक्त कारवाईत जिथे पाकिस्तानची हत्यारं ठेवलेली आहेत, शस्त्रसाठा ठेवला आहे, तिथेच त्याचा भडका उडवून देण्याची सुद्धा योजना आखली जाऊ शकते, आखली जाऊ शकते, अंमलात सुद्धा आणली जाऊ शकते. मी तुम्हाला एक मुद्दाम गोष्ट सांगतो की मोसादचे हेर आज पाकिस्तानात किती आहेत हे पाकिस्तानला सुद्धा माहिती नसेल. भारताचे रॉचे वगैरे असतीलच, कुलदीपक जाधव, कुलभूषण जाधव त्यांनी पकडला होता, तुम्हाला आठवतंय, त्याच्यावर आरोप ठेवले, पण कुलभूषण होता की मला माहित नाही. पण पाकिस्तान हा इतका भ्रष्ट देश आहे जिथले सेनापती आणि राज्यकर्ते जनतेच्या पोटाचा घास काढून परदेशात आपल्या फार फार मोठ्या मालमत्ता प्रॉपर्टीज बनवतात. अशा देशामध्ये एक 10 लाख, 15 लाख, 1 कोटी रुपये किंवा डॉलर्स फेकले तर कोणही माणूस आपलं इमान सहजगत्या विकू शकतो. अशा देशाची अणुरहस्य, शस्त्र रहस्य फार काळ गुपित राहू शकत नसतात. आणि म्हणून या विषयाचे काही तपशीलवार व्हिडिओ मी वेगळा करीन, मोसाद काम कसं करते तुम्हाला कळवणं. पण मी तुम्हाला आज एक गोष्ट खात्रीपूर्वक सांगू शकतो की पाकिस्तानमध्ये आजच्या क्षणी 1200 पेक्षा अधिक परदेशी हेर, जन्माने पाकिस्तानी पण परदेशी निष्ठा असलेले 1200 अत्यंत मोक्याच्या जागी बसलेले हेर पाकिस्तानात कार्यरत असू शकतात. आणि त्याच्या कोणाचाही वापर इस्रायल किंवा भारत यांनी करायचा ठरवला तर पाकिस्तानला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही, बाहेरच्याची गरजच नाहीये. पाकिस्तानच्या आत आज उजळ माथ्याने वावरणारे असे शेकडो लोक असतील की ज्यांना सुपारी दिली तर पाकिस्तानला आतूनच उद्ध्वस्त करून टाकण्याची गोष्ट साध्य करता येईल. आणि म्हणून या संदर्भात मी जे बोललो होतो तशी एक घटना घडली आहे. पाकिस्तानात एक भूकंप झाल्यासारखा रेकॉर्ड झालेला आहे आणि जो भूकंप झाल्याचा एपी सेंटर आहे तो नेमका पाकिस्तानच्या या अण्वस्त्र साठवलेली जागा आहे तिथून अगदी नजीकचा आहे असं जगभर डिटेक्ट झालेलं आहे. आणि एका पाठोपाठ एक असे कमी फोर्सचे, कमी शक्तीचे 3 भूकंपासारखे धक्के पाकिस्तानात किरणा नावाच्या जागी झाल्याचं डिटेक्ट झालेलं आहे. आणि किरणा हे गाव असं आहे का, किरणा ही जागा अशी आहे की तिथल्या डोंगराच्या पोटामध्ये पाकिस्तानने आपली अण्वस्त्र, अणुशस्त्र आणि इतर अत्यंत स्फोटक अशी शस्त्र साठवलेली आहेत, हे जगाला माहिती आहे. आणि तिथेच जर अशा भूकंपाचे आवाज डिटेक्ट झाले असतील तर माझ्या डोक्यातली जी कल्पना मी काही दिवस मांडतोय की पाकिस्तानात जिथे अण्वस्त्र आहे तिथे स्फोट झाला तर, ही शंका मी खूप आधी व्यक्त केलेली. पण आज मी तुम्हाला सांगतो याचं आणखीन एक कारण असं आहे. आज म्हणजे 11 तारीखला मला संध्याकाळ नंतर मिळालेली माहिती अशी आहे की किरणा आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं केंद्र आणि साठा असलेल्या आभाळामध्ये एक अमेरिकेचं शोधक विमान घिरट्या घालताना दिसलेलं आहे. आज अमेरिकेचं आकाश मोकळं आहे, युद्धस्थिती असल्यामुळे बहुतेक सगळ्या एअरलाइन्स पाकिस्तानचं आसमान सोडून, आकाश सोडून बाकीच्या मार्गाने जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं आभाळ स्वच्छ आहे. एखाद दुसरं विमान जे पाकिस्तानी बनावटीचं आहे किंवा पाकिस्तानचंच देशी विमान आहे, प्रवासी विमान आहे, ते पाकिस्तानच्या आभाळात दिसतं. अशा वेळेला किंवा कोण त्यांचे मित्र देशाचे कोण राजकीय नेते येत असतील, त्यांची विमानं सोडली तर पाकिस्तानच्या आभाळात विमान दिसत नाही. अशा वेळेला हे अमेरिकन वाहतूक, प्रवासी वाहतूक करणारं नाही असं विमान पाकिस्तानच्या आभाळात दिसलं. आणि ते किरणा म्हणजे जिथे पाकिस्तानचा शस्त्र साठा आहे, अण्वस्त्र साठा आहे, त्याच्या परिसरात घिरट्या घालताना दिसलं. त्या विमानाची ओळख अशी आहे, नुसतं अमेरिकन किंवा अमेरिकन सरकारचं विमान नाही, तर अमेरिकन सरकारच्या अणु ऊर्जा या डिपार्टमेंटचं
रेडिओ ऍक्टिव्हिटी कितीशी आहे किंवा कमी आहे, अधिक आहे, काय आहे, खरोखरच आहे का, याची झाडाझडती घेणारं हे विमान आहे. आणि ते पाकिस्तानच्या किरणा या शस्त्रसाठ्याच्या जागेवर किंवा त्या आभाळात घिरट्या घालताना सापडलं. याचा अर्थ सरळ आहे की तिथे रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे की नाही, अणुस्फोट किंवा तत्सम काही झालंय का, याची चाचणी करायला अमेरिकेचं हे विमान तिथे आलेलं असू शकतं. आणि त्याचं कारण लक्षात घ्या की अवघे 30 तास आधी तिथून जवळ असलेला नूर खान हवाई तळ पाकिस्तानचा आणि सरगोदा हे हवाई दलाचं पाकिस्तानच्या मुख्यालय, या दोन्ही जागी भारताने जबरदस्त क्षेपणास्त्रांचा हल्ला केलेला होता. त्यात तिथल्या हवाई धावपट्ट्या, एअर स्ट्रीप उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्यातून असं काही घडलंय का, मला माहिती नाही. मला माहिती नाही. कदाचित किरणाच्या अण्वस्त्र साठ्यांपर्यंत जाण्याची जी व्यवस्था आहे, रस्ते आहेत, मार्ग आहे, बोगदे आहेत, घाटाचा रस्ता आहे, हे सुद्धा या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं असू शकतं. आणि त्याची छाननी करण्यासाठी अमेरिकेने आपलं हे विमान तिथे पाठवलंय का, ह्याचे खुलासे नंतरच्या काळात 1-2 दिवसात होतील. पण आज ही सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आहे की रेडिओ ऍक्टिव्हिटी शोधणारं अमेरिकेचं विमान हे पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याच्या जवळ गिरट्या घालताना दिसलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.